हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल झणझणीत अशी आलू वांग्याची भाजी. तर यासाठी मी 5 ते 6 कोवळी छान अशी वांगी घेतलेली आहे, 2 बटाटे आणि तुरीच्या शेंगा. तर हिवाळा म्हटल्यावर तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे मी इथे दाणे पण यूज करणार आहे. यासाठी वांगे आपण छान कट करून घेऊया. तुम्हाला मोठे असेल तर मोठे करा साईजनुसार. आणि याचे देठ पण फेकायचे नाही, देठसुद्धा टाकायचे वांग्याचे. आपले वांगे आणि बटाटे चिरून झालेले आहे आणि हे मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार, त्याचमध्ये दाणे टाकायचे. आता हे पाण्यामध्ये आपण 5 ते 10 मिनटं राहू देऊ. इथे वाटण्यासाठी घेतलेला आहे कांदा एक मीडियम साईजमध्ये, खोबरं चिरून, अद्रक लसूण, एक मिरची आणि टमाटर. आता हे सर्व आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे. कांदा लालसर भाजून घेऊया. विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेली आलू वांग्याची भाजी हमखास ही तुम्हाला लग्न समारंभ तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मिळेल. त्यानंतर कांदा भाजून झालेला आहे. इथे आता आपण खोबरं भाजून घेऊया. दोन मिनटं अद्रक आणि लसूण हे पण परतून घेऊ. नंतर टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. आता हे सर्व वाटण्यासाठी तयार आहे. सर्व आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊ. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे. इकडे कढईमध्ये 2 चम्मच तेल घ्यायचं. तेल तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. जास्त तरीदार भाजी हवी असेल तर तेल जास्त वापरा. तेल गरम झालं की यामध्ये तेजपान, कलमी, जिरं, मोहरी आणि हे वाटण घालायचं. वाटण तेलामध्ये 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घेऊया, तेल सुटेपर्यंत. आपलं हे वाटण छान परतून झालेलं आहे तेलामध्ये. कलर पण छान आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करायचे. अर्धा चम्मच हळद, धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर आणि झणझणीत भाजी म्हटल्यावर तिखट थोडं जास्तच घेतलेलं आहे अंदाजानुसार. चवीनुसार मीठ. मसाला परतून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, त्यामुळे आपलं हे जळणार नाही. थोडं पाणी घालून याच्यामध्ये हे छान पकू द्यायचं. 1 मिनिट झाकून ठेवू. बघू शकता छान असा कलर आलेला आहे, म्हणजे आपला मसाला छान पकलेला आहे. आता यामध्ये हे आलू वांगे टाकायचे. सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ.
ही आलू वांग्याची भाजी आमच्या विदर्भामध्ये रोडग्यासोबत केली जाते. आता हे आपल्याला 5 मिनटं शिजू द्यायचं. बघू शकता आपली थोडी भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये वाटण होतं थोडं. आणखी थोडं पाणी घालूया. बघू शकता छान कलर आलेला आहे भाजीला. आता ही आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायची. आपली आलू वांग्याची भाजी रेडी. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. छान अशी विदर्भ स्पेशल झणझणीत आणि तर्रीदार आलू वांग्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी वैशाली किचनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या मग सर्वांनी जेवायला आलू वांग्याची भाजी, भात आणि भाकरी. बाय बाय.